जन्म घेतलाय त्याला जावं लागणार आहे. आएगा सो जाएगा राजा रंग का फकीर कबीरा, राजा रंग का फकीर. एखादा राजवंशामध्ये जरी जन्माला आला त्याला मरण अटळे, एखादा झोपडपट्टीमध्ये भिकाऱ्याच्या घरात जरी जन्माला आला तरी त्याला मरण अटळ. याचा अर्थ असा आहे, मृत्यू लोकामध्ये ज्यानं जन्म घेतलाय त्या प्रत्येकाला जावं लागतं. कारण काही इथं जो येतोय या मृत्यू लोकाचा नियम त्याला मान्यच करावा लागतो. देह जाणार जाणार, आमचा देह जाणार आहे आणि तो काळोबा आम्हाला खाणारे. काळोबा म्हणजे काळ, जो रात्रंदिवस आमची वाट बघणार आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. तो काळ आमची वाट बघणारे, आमचे दिवस कधी भरणारे. एकदा की दिवस भरले की आम्हाला मृत्यू लोकाची यात्रा ही संपावी लागणार आहे. कारण या विश्वातील अंतिम सत्य एक आहे, ते म्हणजे मरण अटळ आहे. आणि त्या न्यायाला न्याय देत दादांनी सुद्धा मृत्यू लोकाची यात्रा खऱ्या अर्थानं संपवली. अहो कष्टातून वसंत भरला या परिवाराचा. पण बाप तो बाप असतो बरं का. जाणं जरी अटळ असेल ना, त्या बापाची किंमत त्या लेकराला विचारा बाप काय असतो. गावची यात्रा होती, गावच्या यात्रेमध्ये आई नाहीये मुलाला, लहान लेकरू 6 वर्षाचं. बाप बरोबर आहे. बाबांनी त्या लेकराचा हात धरला, लेकराला यात्रेमध्ये फिरवायला घेऊन गेले. गावातली यात्रा आहे, पोरांना हात धरलाय आणि बाबाला म्हणते बाबा अहो यात्रा मी कधी बघितली नाही हो, आज तुम्ही मला घेऊन आलात बाबा. बाबा त्या हातगाडीवरती काय विकताय होते. बाबांनी सांगितलं दादा बाळ सोन्या, अरे त्या तेलामध्ये भजी काढले जातात रे. हो बाबा. त्या दुसऱ्या कढईमध्ये म्हटले तिथे जिलेबी काढली जाते. बाबा मला ती जिलेबी खायची हो. ते लहान लेकरू आपल्या बापाला कळकळणे विनंती करते. बाप म्हटले लेकरा, अरे आयुष्यभर लोकांच्या घरी काबाड कष्ट केले रे. आई नाहीये, तुझी आय आणि तुझा बाप मलाच म्हणून राहावं लागतं रे. नाही शक्य दादा. तुझा सांभाळ करता करता लोकांच्या घरी मोल गजरून काम केलंय दादा. नाही होत शक्य, नाही खाऊ शकत आपण, गरीबाची लेकरं आहे रे.
तो बाप त्या बाळाला समजत होता, पण त्या लेकरानं अट्टाल धरला, म्हणले बाबा मला खायची तर फक्त या यात्रेमधली जिलेबी खायची आहे बाबा. पोरग म्हणतं बाबा जिलेबी खायची, बाप म्हणतो आपली परिस्थिती नाही. दोघांचा त्या ठिकाणी आरडाओरडा झाला आणि बापानं रागाच्या भरात त्या लेकराच्या पाठामध्ये असा धबाडका मारला. ते लहान लेकरू रडायला लागलो, हंबरडा फोडला त्यानं. ज्यानं अजून विश्व पाहिलं नाही ते लेकरू रडायला लागलं, ज्याला आई नाही आहे पण बापाचा आसरा आहे. बाप आई म्हणून वागलाय, बाप बाप म्हणून वागलाय. ते लेकरू रडायला लागलं आणि तेवढ्यात त्या यात्रेमध्ये माझ्या ज्ञानोबा तुकोबरायचं भजन करत करत एक दिंडी आली आणि सारखं देवाचं भजन आहे. ज्ञानोबा राया माझ्या तुकोबराया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबराया, माझ्या तुकोबाचा गजर करत करत दिंडी त्या गावामधून निघाली. त्या लहान लेकरानं टाळ मृदंगाचा आवाज ऐकला, तुकोबा ज्ञानोबाचा आवाज ऐकला आणि ते लहान लेकरू त्या दिंडीमध्ये निघालं. बरं का, बाप विसरलाय जत्रामध्ये. ते लहान लेकरू त्या विनेकऱ्या मागं चाललंय नाचत. गावापासून 2-4 किलोमीटर अंतरावरती दिंडी गेली आणि सहज त्या लहान लेकराचं लक्ष आपल्या बापावर गेलो. त्यानं बाप बघितला, म्हटले बाप दिसत नाही. वरच्या लहान लेकराला 6 वर्षापासूनच्या बापानं आई म्हणून बाप म्हणून सांभाळलंय, तो बाप आज त्या लेकराला दिसेनासा झालाय आणि त्यानं हंबरडा फोडला बाबा. आणि ओक्सा बोक्सी ते लहान लेकरू रडायला लागलो. रडता रडता विनेकऱ्याच्या लक्षामध्ये आलं. विनेकऱ्यानं विचारलं दादा का रडतोय रे? त्यानं सांगितलं अहो गावामध्ये यात्रा होती, तुमची दिंडी आली आणि दिंडीच्या आवाजामध्ये मी सहभागी झालो, माझा बाप त्या जत्रामध्ये हरवला. हो ते रडायचं थांबे ना. दिंडी मधल्या विनेकऱ्यांना भरपूर समजवलं पण ते ऐकायला तयार नाहीये. आणि तो दिंडीवाला चालक दिंडीचा विनेकरी म्हणत होता दादा ही जिलेबी बघतो ना, ही जिलेबी तुला घेऊन देतो पण रडायचं शांत हो. त्या लेकराच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, बाबा खरं सांगू मला जिलेबी नकोय दादा, मला फक्त माझा हरवलेला बाप हवाय, माझा हरवलेला बाप हवाय. तो बापाची किंमत काय असते, ज्याचा बाप जगामधून निघून गेला ना त्याला विचारा बाप काय असतो. विठ्ठल बाप तो बाप असतो माय बाप. म्हणून त्या बापाचं संगोपन करायची जबाबदारी आमच्यावरती आहे. म्हणून आम्ही जन्माला मृत्यू लोकामध्ये आलो ना, त्या भगवान विधात्यानं आमच्यावर अनन्य साधारण उपकार केले. आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय त्यानं. किती उपकार देवाचे आमच्यावरती बघा ना. त्यानं जन्म आम्हाला फ्रीमध्ये दिलाय, फुकटामध्ये दिलाय, पण त्याची किंमत आम्हाला कळते का हो? किती जन्म आम्हाला चांगला मिळालाय. 84 लक्ष योनी फिरता फिरता आम्ही मनुष्याच्या योनीला आलोय ना, पण त्याची आम्हाला काही गणवार्ता आहे का? अहो किती जन्म आम्हाला महान मिळालाय. त्यानं काही घेतलं का आपल्याकडं? कधी चष्म्यावाले बाबा कधी त्यानं देवांगनं तुम्हाला कधी मागितलं का? तुमचं 70 वर्ष वय झालं, तुम्ही महिन्याला मला 4000 रुपये देत चला म्हणला देव कधी तुम्हाला?
अहो देव नागत नाही त्याला देव म्हणतात, आणि जो मागतो त्याला जीव म्हणतात. देव कधी कुणाकडे काही मागत नाहीये, त्यानं जन्म आम्हाला दान दिलाय. जे हा जीवा दिला दाना, हा जीवा दिला दाना, दयाचे करीना चिंतना, दयाचे करीना चिंतना, जग जीवन नारायण, जीवन नारायण, भगवान परमात्म्यानं जीव आम्हाला कसा दिलाय? दान दिलाय. आणि दान गेलेल्या गोष्टीची माणसाला किंमत कळत नाही. एखाद्यानं फुकट वस्तू जर दिली आपल्याला तर त्याची किंमत कळते का तुषार दादा? आपल्याला नाही हो, कळत नाही आपल्याला. उदाहरणार्थ जर हुंड्यामध्ये जावयाला सासऱ्यानं 1.5 लाखाची बुलेट गाडी जर घेऊन दिली विराज महाराज, तर जावयाला त्याची किंमत आहे का? आता नाही जावयाला हुंडा, आता सासऱ्याला हुंडा द्यावा लागतो. बाबा कर 2चे 4 हात. आता दिवस बदलले, वेळ प्रत्येकाची येत असते. फक्त संधीचं सोनं करावं लागतं माणसाला. संधीचं सोनं फार महत्वाचं आहे. तलाव पूर्ण भरला ना, तलाव संपूर्ण पाण्यानं जर भरला तर त्यातले मासे त्या किड्यांना खात असतात. आणि एक दिवस तो तलाव त्याच्यातलं पाणी संपलं का ते किडे त्या माशांना खात असतात. वेळ प्रत्येकाची येत असते मायबाप. फक्त संधीचं सोनं माणसाला करता आलं पाहिजे. हा, जो संधीचं सोनं करतो ना तोच माणूस या जगामध्ये यशस्वी होत असतो. म्हणून तुम्हाला जर जगामध्ये यशस्वी व्हायचं असेल, सामर्थ्यवान जर व्हायचं असेल, तर अपमान सहन करायला शिका. सांगू, ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल ना, ज्या लोकांनी तुमचा अपमान केलाय ना, ते त्यांचं नाव मोठ्या करण्याकरता तुमच्या नावाचा वापर केल्याशिवाय राहणार नाही. हा, म्हणून जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल ना, तुम्हाला जर सामर्थ्यवान व्हायचं असेल, तर स्वतः अपमान सहन करायला शिका मायबाप. हे जीवन भगवान परमात्म्यानं आम्हाला दान दिलंय. इतकं गोड जीवन आम्हाला मिळालंय ना, त्या संधीचं सोनं आम्ही केलं पाहिजे हो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जगाचा मालक ज्या दिवशी आम्हाला दर्शन देईल ना, ते आमचं जन्माचं सार्थक आहे. नाही तर माणसं जन्माला येतात हो, सारखा द्वेष मत्सर असा खचून भरलाय माणसामध्ये. एखादा माणूस प्रगती करायला लागला ना, माणसं त्याच्यावर सतत जळत असतात. एखादा माणूस जर तुमचा राग, तुमचा द्वेष, तुमचा मत्सर करायला लागला ना, त्याला 2 कारण असतात. 2 कारण. एक, तो तुम्हाला घाबरत असतो, आणि दुसरं कारण असतं त्याला तुमच्यासारखं बनायचं असतं. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये कोणालाही कोणाचं समर स्पष्टीकरण देत बसू नका. जीवनामध्ये जीवन जगत असताना स्वतःबद्दल कोणालाही स्पष्टीकरण देत बसू नका. तुम्हाला जे लोक ऍक्सेप्ट करतात ना, त्यांना स्पष्टीकरणाची गरज पडत नाही. आणि तुम्ही ज्यांना आवडतच नाही ना, तुम्ही त्यांना स्पष्टीकरण जरी दिलं ना, ते तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीये. म्हणून जीवन असं जगा ना, माझ्या छत्रपती शिवाजी राजासारखं जीवन जगावं. शत्रू कितीही बलाढ्य असू द्या, शत्रू कितीही बलवान असू द्या, शत्रू कितीही मोठा असू द्या, फक्त त्याच्याबरोबर लढायचं आणि विजय प्राप्त करायचा. असं जीवन त्या छत्रपती शिवाजी राजासारखं आपण जगलं पाहिजे हो. हे जीवन भगवंतानं आम्हाला दान दिलंय. हा, दिलंय आम्हाला दान. आम्ही सारखं लोकांचे बांधच कोरायचे का? आम्ही अख्ख्या गावाच्या कुटाळक्याच करायच्या का हो? हे जमणार नाही बाबा. हे संतांना विचारा. संतांनी या जन्माचं सार्थक केलंय का? कारण त्यांनी आयुष्यभर देवाचं भजन केलंय. आयुष्यभर देवाचं भजन केलंय त्यांनी. हो, माझे माऊली ज्ञानोबरायांची आता खऱ्या अर्थानं कार्तिक वारी आली आहे. आपण सगळे तिकडे जाणार आहे आता. कुठं? आळंदीला. संजीवन समाधी सोहळा आपल्याला सगळ्याला बघायचा आहे. ओघाओघानं आलाय म्हणून सांगतोय. आनंदाची वारी आमची आता. संजीवन समाधी सोहळा माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा आता 15 दिवसावर आला आहे.
एखाद्याला नाही जमलं ना जायला तरी पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीनं माझ्या माऊली ज्ञानोबाराला निरोप द्या हो. एखादा वारकरी आपल्या गावामधून चालला ना त्याला सांगा, दादा ज्या माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आहे ना त्या माझ्या माऊलीला या वारकऱ्याचा निरोप द्या हो. वारकऱ्याचा कामानं मला येता येणार नाही आळंदीला, पण एवढा निरोप माझ्या त्या माऊलीला द्या हो. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझा अंतरीचा माऊलीस माझ्या देऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. त्या माऊलीरायांनी ज्ञानोबरायांनी आपल्या जन्माचं सार्थ केलंय म्हणून तर त्यांचा संजीवन समाधी सोहळा होतोय ना. तुमचा आमचा का होत नाहीये? कारण त्यांनी निस्वार्थपणानं माझ्या पांडुरंग परमात्म्यावर प्रेम केलंय. आमची भक्ती स्वार्थी, आमची भक्ती लटकी हो. हे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याचं भजन करताय. काय तुकोबरायची साधना आहे, काय तुकोबरायचं भजन आहे बघा हो. पांडुरंग परमात्म्याच्या त्या देवघरात माझे तुकोबराय बसले. अश्रूंच्या धारा माझ्या तुकोबरायाच्या डोळ्यातून चालू झाल्या. आणि तेवढ्यामध्ये आमच्या जिजाबाईनं आवाज दिला माझ्या तुकोबरायला, मालक अहो लाज वाटते का? बापाचं श्राद्ध घालायचंय ना, घरामध्ये अन्नधान्याचा कण नाहीये, किराणा नाहीये, 12 वाजता सगळ्या गावाला बोलवलंय. तुम्ही देवघरामध्ये देवाची पूजा करता, लाज वाटायला पाहिजे. अहो तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात, तो तुमचा बाप आहे. तुकोबरायनी पत्नीचा शब्द कानावर पडला, ऐकला. म्हटले आवले अजिबात काळजी करू नको, 12 वाजेपर्यंत बरोबर आपण स्वयंपाक करू आणि माझ्या वडिलाचं श्राद्ध घालू. तुकोबराय निघाले लगबगीनं गावात किराणा आणायला निघाले. आणि किराणा आणायला निघाल्यानंतर सहज तुकोबरायच्या लक्षात आलं, काल आपण आपल्या 14 टाळकऱ्याला सांगितलंय काय की उद्या बरोबर 10 वाजता मी कीर्तनाला येतोय. तुकोबरायच्या पावलानं भंडाऱ्या डोंगऱ्याचा वेध घेतला आणि माझे तुकोबराय कीर्तनाला गेले हो. आणि उभे राहिले. तुकोबराय गळ्यामध्ये विणा घेतला आणि हे माझ्या तुकोबरायांचं भजन चालू झालं ना. माझी मज झाली अनवर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. तुकोबरायांच्या वाणीनं पांडुरंग परमात्म्याला सांगते थांब. तुकोबरायाची वाणी थांबायला तयार नाही का? कारण स्वतःच्या शरीराचा तुकोबरांना विसर पडला. भजन चालू झालं. 11 वाजले. जिजाबाईच्या मनाची घालमेल व्हायला लागली. खरा त्याग जर कोणाचा असेल ना तर आमच्या या महिला भगिनींचा, या माता भगिनींचा त्याग आहे संसारामध्ये. अहो महाराष्ट्रामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबरायांना माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईचा आशीर्वाद मिळाला म्हणून तर ज्ञानेश्वरी सांगता आली. हे शक्तीचं रूप आहे आमचं नारीचं. म्हणून मी नेहमीच सांगत असतो, या नारी रूपाचा जर आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असेल ना
आपल्या महाराष्ट्रामध्ये स्त्री जातीमध्ये दोनच जण आशीर्वाद देऊ शकतात, एक आपली माय आणि दुसरी आपली बहीण. म्हणून त्यांचा आशीर्वाद घ्यायचं शिकाय एकदा. हे दोन पात्र महत्वाचे. माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईनं जर माझ्या माऊलीत ज्ञानोबरायला ताटीच्या बाहेर काढलं नसतं ना, तुमच्या माझ्या सारख्यांना ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ मिळाला नसता. मायबाप, हे उपकार त्या संतांचे आमच्यावरती आहे. तुकोबराय भंडारा डोंगरावर भजनाला लागले, कीर्तन चालू झालं, 11 वाजले, जिजाबाईच्या जीवाची घालमेल व्हायला लागली. करावं काय, दरवाजापर्यंत जाय, घरात जाय, दरवाजापर्यंत. अख्खं गाव तुकोबरायांच्या घराबाहेर येऊन थांबलो. आणि थांबल्यानंतर जिजाबाईला असं वाटायला लागलं, आता माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना कसं तोंड दाखवावं. जिजाबाईनं आतून कडी लावली, माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या देवघराजवळ जाऊन माझी जिजाबाई रडायला लागली. हो देवा, आयुष्यभर माझ्या मालकानं तुझं भजन केलं रे देवा, आयुष्यभर. अहो जन्माला आला माझा मालक, शेंडी हालून हालून भजन केलंय देवा, काही मागितलं नाही रे देवा. 15 दिवस मी माझ्या मालकाकरता उपाशी राहिले, काय मागितलं सांगा ना देवा. अहो तुझ्या सुतळीचा कधी लाजिनदार माझा मालक नाहीये. आयुष्यभर देवाचं भजन माझ्या मालकानं केलंय देवा, आणि आज तुझ्या भक्तीमुळं माझ्या नवऱ्यानं संसार लाथळलाय. आज त्याच्या बापाचं श्राद्ध घालायचंय, तर घरामध्ये अन्नधान्य नाही, किराणा नाहीये देवा. आमची जिजाबाई रडायला लागली. पांडुरंग परमात्म्यानं स्वर्गामध्ये हा आवाज ऐकला आमचा जिजाबाईचा, आणि गरुडाला आवाज दिला. गरुडा, अरे देऊ गावामध्ये जावं लागतो, माझं तुकोबराय. तुकोबरायांच्या बापाचं श्राद्ध घालायचे, पांडुरंग परमात्म्यानं वेश परिधान केला माझ्या तुकोबरायाचा. देवाला काय अशक्य हो. पांडुरंग परमात्मा पाटकत होतर, तुकोबरायांसारखा गंध, तुकोबरायांसारखं गळ्यामध्ये जानवं, गळ्यामध्ये विना, हातामध्ये टाळ चिपल्या, आणि पांडुरंग परमात्म्याचं गजन करत करत तुकोबराय निघाले. आले देहू गावामध्ये. देहू गावामध्ये आल्यानंतर जगाच्या मालकाला काय अशक्य हो. खेळ तो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, काय अशक्य देवाला. देवानं सगळं मटेरियल रेडीमेड आणलं बरं का दिनेश दादा, सगळं त्याला काय अशक्य आहे. अरे चिट्ठी के पैरों में घुंघरू बसता है वो भी मेरा भगवान सुनता, ही ताकद त्याची आहे. आलं सगळं मटेरियल, बैलगाडी भरून आणली, पांडुरंग परमात्मा आले, पण वेश कोणाचा आहे, तुकोबाचा आहे. आले, आमची जिजाबाई अशी लाड भडक झाली होती. तुकोबरायानं कडी वाजवली, आणि जिजाबाईनं असा कमराला पदर खोसला, असे डोळे लाल केले, आणि तुकोबरायाचा आवाज ऐकला, आणि कडी उघडली, आणि काही बोलायच्यात तुकोबरावर आमची जिजाबाई डायरेक्ट बोलायला लागली. दे अरे लाज वाटायला पाहिजे, बापाचं श्राद्ध घालायचंय. घरापासून 10 वाजेचे बाहेर पडले, 11:30-12 वाजले तरी पत्ता नाही तुमचा. अख्खं गाव येऊन नाव ठेवायला लागलाय, थुकायला लागलाय तुमच्यावर, आणि आता तोंड दाखायला लागले, लाज वाटायला पाहिजे ना. तुकोबरायाने एक शब्द सुद्धा तोंडाच्या बाहेर काढला नाही. म्हटले आवले, बापाचं श्राद्ध घालायचंय ना. तुकोबानं म्हणजे देवानं जिजाबाईचा हात धरला, म्हटले चल, बापाचं श्राद्ध घालायची सगळी तयारी झाली. 2 एकराचा मंडप, त्याच्यामध्ये सगळी माणसं पंक्तीला बसली आहे. तुकोबरायानं जिजाबाईला दाखवलं, बघ जिजा, बघ हे सगळ्या 2 एकरामधला हा सगळं माल मटेरियल आपला आहे, बापाचं श्राद्ध अगदी थाटामाटामध्ये घालतोय म्हटले. आणि कोण होतं ते, पांडुरंग परमात्मा. वेश फक्त तुकोबाचा आहे. जिजाबाईनं तोंडात बोट घातले, म्हणले मालक, अहो 15 दिवस आपल्या घराची चूल पिटत नाही हो. भागीरथी 15 दिवसापासून उपाशी आहे, आणलं कुठून, नेमकं भानगड काय. जिजाबाई म्हणायला लागली, म्हणले भानगड बिनगड काय नाही आवले, ही पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. सगळ्याला आवाज दिला, पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणले बसा जेवायला. सगळे बसून घ्या जेवायला. माणसं जे भिडले, कारण 12:30 वाजले ते ना, सगळे तुटून पडले, जेवणावर वेळ झाला. सगळ्यांनी जेवणाचा यथेच्छ आनंद घेतला, सगळी माणसं निघायला लागली. तुकोबरायानं आवाज दिला, म्हटले थांबा, अरवेड्यासारखे कुठं पळता रे. तुमच्या समोर पात्र ठेवायला जे चौरंग आहे तो सोन्याचा आहे. मग माणसं बघायला लागले, हा सोन्याचा चौरंग आहे. अरे जेवायला जे अन्न तुमच्या ताटात वाढलंय ना, ते ताट सुद्धा सोन्याचं आहे. जामून खायला वाटी सोन्याची, चमचा सोन्याचा, सगळं सोन्याचं आहे. म्हटले वेडे हो, ज्याच्या समोर ठेवलंय ते घरी घेऊन जा. ते शेवटी मिरपूर होत. त्यांनी समोरचे तर घेतले, पण भांडणं करून 2-2 जणांचे मिळवले.
अख्ख्या मंडपामध्ये धिंगाणा. तुकोबराने सांगितलं काळजी करू नका, तो देव होता, त्याला काय अशक्य हो. म्या बोलाविल्या बे तू बोले, म्या हलविल्या सूर्य हले, म्या हलविल्या प्राणू हले, जो या जगाशी चालिता. त्याला काय अशक्य. सगळे लोक तुकोबरायचा जय जयकार करत करत निघाले. आणि मग तुकोबरायांना भंडाऱ्याच्या डोंगरावर शोध आली. व म्हटले अरे 12:30 वाजले, बापाचं श्राद्ध घालायचंय. घरी गेल्यानंतर आता जिजाबाई आपला समाचार घेणार आहे. आता बऱ्याच तुकोबांना घरी येताना काळजी असते. बऱ्याच तुकोबांना घरी येताना काळजी असते का जिजाबाई नेमकं करते काय. आता अशी बरीच तुकोबा आहे जिजाबाईच्या धाकानं घरात सुद्धा येत नाही लवकर. विराज महाराज तुम्हाला अनुभव आला 1 वर्षापासून. आता तुकोबराय निघाले विना गळ्यामध्ये हातामध्ये टाळ चिपळ्यान तुकोबराय गावामध्ये आले. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं बघितलं तुकोबा गावात यायला लागले हो. आणि मग जिजाबाईला सांगितलं आवले दोघांना 2 ताट कर, मी इंद्रायणी जातो स्नान करून येतो. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं जिजाबाईचा निरोप घेतला. तुकोबराय गावात आले, पंढरीचा मालक निघून गेला. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, देव आमच्या सोबत तोपर्यंत आहे जोपर्यंत आमच्या घरामध्ये दुःख आहे, तोपर्यंतच पांडुरंग परमात्मा आमच्या बरोबर आहे. एकदा का सुख आमच्या घरात आलं, जगाचा मालक आम्हाला सोडून निघून जातो बरं का. ते तुकोबरायच्या बाबतीत घडलं. तुकोबाची गावात एंट्री झाली. जिजाबाईला कडी वाजवली. जिजाबाई म्हटले अरे मालक तर आत्ता गेले आंघोळ करायला. आणि जिजाबाई आली. म्हटले का हो मालक लय लवकर. म्हटले अरे 10 वाजेचं घरापासून गेलोय बापाचं श्राद्ध घालायला, किराणा सुद्धा दुकानदारानं दिला नाही. म्हटले मालक वेडेसारखे का करता हो, 2 एकराचा मंडप दिला, अख्खं गाव जेवून गेलं. सोन्याचा ताट, सोन्याचा पाट, सोन्याचा चमचा तुम्ही गावकऱ्याला दिला, तुम्ही म्हणता. म्हटले नाही ग आवले मी नव्हतो ग. असं म्हणता म्हणता सहज जिजाबाईच्या त्या दरवाजामध्ये पांडुरंग परमात्म्यानं पितांबर सोडला होता. तुकोबरायचं लक्ष त्या पिवळ्या पितांबराकडे घेतलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं तुकोबाच्या. आवले अगं आयुष्यभर देवाचं भजन मी केलंय, आयुष्यभर देवाचं भजन मी केलंय, आणि पंढरीच्या मालकानं दर्शन तुला दिलंय ग. तुकोबानी आमच्या जिजाबाईचे पाय धरले आणि पांडुरंग परमात्म्याला आवाज दिला, रे देवा जोपर्यंत तुम्हाला दर्शन देत नाहीये ना तोपर्यंत मी अन्न आणि पाणी ग्रहण करणार नाहीये. आणि तुकोबाचं भजन चालू झालं. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विस रूपदाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. पांडुरंग परमात्म्यानं तुकोबाचा आवाज कुठं ऐकला? पंढरपुरामध्ये. आणि पांडुरंग परमात्म्यानं माझ्या तुकोबराय करता विठ्ठल उडी मारली. इंद्रायणीच्या तीरावर आले, तुकोबाला जाग केलं. तुकोबा योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी, तू आम्हा पाशी मागे पुढे. अरे योग्यांच्या स्वप्नात न जाणारा मी परमात्मा आहे. तुझ्या करता तुझ्या दर्शनाला आलो रे तुकोबा, उठ. तुकोबा शुद्धीवर आले आणि आल्यानंतर तुकोबाने पांडुरंग परमात्म्याला कडाडून मिठी मारली. तुकोबाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया बहु पुण्य केले. देवा अरे अनंत जन्माचं अनंत युगाचं माझं पुण्य असेल. पंढरीचा पांडुरंग परमात्मा जो चांगल्या चांगल्यांच्या स्वप्नात जात नाही, त्यानं मला सगुण अवस्थेमध्ये येऊन दर्शन दिलं. देवा मी आभारी आहे तुझा. देवा पांडुरंग परमात्म्यानं तुकोबाला विचारलं, तुकोबा काय देऊ? त्यावेळेस तुकोबाच्या मुखातून शब्द बाहेर पडला, देवा
काय देता हो तुम्ही? पंढरीचा पांडुरंग परमात्मा मला प्राप्त झालाय, याच्यासारखा शेवटचा दिवस माझा दुसरा नाही देवा. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो बला 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 शेवट तो भला 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 टाळ्या वाजवा बसल्या बसल्या लहान लहान लेकरं बरं का. शेवट तू भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबारायाने देवाला विनंती केली, देवा अरे तुम्ही मला प्राप्त झाले, काय गरज आहे मला, तुमचं दर्शन मला झालंय आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. शेवट तू भला माझा बहु गोड झाला. विठोबा रखुमाये हरी विठोबा रखुमाये हरे
बहु गोड झाला तुकोबा. पांडुरंग परमात्म्यानं माझ्या तुकोबराला आशीर्वाद दिला हो. अनेक जणांनी आपला शेवटचा दिवस गोड करून घेतला. मुंगी गावामध्ये पैठण तालुक्यामध्ये कुर्मदास नावाचा, ज्याला हात नाही ज्याला पाय नाही, तो जन्माला आला. आणि त्या कुर्मदासानं पांडुरंग परमात्म्याची भक्ती शेवटपर्यंत केली. ज्याला हात नाही ज्याला पाय नाही त्याला पंढरपूरची वारी सुचायला लागली. आम्हाला भगवान परमात्म्यानं पाय दिले हात दिले तरी आम्हाला पंढरपूरचा रस्ता सुचत नाही. पैठण गावामध्ये भानुदास महाराजांचं कीर्तन आहे. देवशयनी आषाढी एकादशीचा दिवस आहे. आणि त्या दिवसाच्या वेळेस त्या लहान बाळकानं आपल्या आईला 8 तास धरला. म्हणले, आई मला भानुदास महाराजांच्या कीर्तनाला जायचं ग आई. आई म्हणायला लागली, अरे बाळा कुर्मदासा, आयुष्यभर तुझं संगोपन केलंय मी, आता तुझं वजन जास्त झालंय, तुम्हाला उचलेन असा झालाय रे दादा, मी तुला नाही घेऊन जाणार, नाही घेऊन जाणार. त्या लहान बाळकानं आईला 8 तास धरला. म्हणले, आई फक्त एकदाच घेऊन चल मला पैठणला, एकदाच भानुदास बाबांचं कीर्तन ऐकू दे, आयुष्यभर तुला परत विनंती करणार नाही. शेवटी आईचं हृदय पाजर फुटला. आईनं त्या लेकराला धरलं आणि भानुदास महाराजांच्या कीर्तनात घेऊन गेले. नाथबाबांचे पंजोबा. कीर्तन संपत आलं. आल्यानंतर कुर्मदासाला बघितलं. भानुदास महाराजांनी, बाळा आला? म्हटले, बाबा आलोय. आणि मग ज्ञानोबा तुकाराम झालं, ज्ञानेश्वर माऊली झाली. भानुदास महाराजांनी एकच गर्जना केली, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन सगुण अवस्थेमध्ये पंढरपुरामध्ये विटेवर जर घ्यायचं असेल तर आपल्या पैठण गावामधून उद्या पहाटे 4 वाजता दिंडी निघणार आहे. ज्याला परमात्म्याचं दर्शन घ्यायचं, ज्याला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं, त्यानं दिंडीत चलावं. हा शब्द त्या कुर्मदासानं ऐकला. कुर्मदास म्हणला, आई आता परत मुंगी गावाला येणार नाही, मरेल माझ्या पांडुरंगा करता आणि जगेल माझ्या देवा करता. ज्याला हात नाही ज्याला पाय नाही त्याच्या मनामध्ये पांडुरंग परमात्म्याबद्दल इच्छा आहे, दर्शन व्हावं. निघाला तो दिंडीमध्ये, मजल दर मजल करीत निघालाय. एक गाव आलं का कुर्मदास रात्री झोपत नव्हता, पंगत झाली का त्या कुर्मदासानं झोप घेतली नाही. तो असा फरफटत चालायचा, त्याला हात नाही त्याला पाय नाही. दिंडी इथं मुक्कामाला, तर दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामाला आमचा कुर्मदास जाऊन थांबायचा. गावात आवाज द्यायचा, दौंडी पिटवायचा, उद्या भानुदास महाराजांची दिंडी येणार आहे, ज्याला पंगत द्यायची असेल त्याला पंगत देता येईल, ज्याला कीर्तनाचा आनंद घ्यायचा असेल त्याला कीर्तनाचा आनंद घेता येईल. असं करत करत दिंडी लहुळ गावामध्ये येऊन थांबली. 14 मुक्काम पडले, पण एकही दिवस आणि एकही रात्र आमचा कुर्मदास झोपला नाही बरं का. 14वा मुक्काम पडला. हाकेच्या अंतरावरती आता पंढरपूर आहे. आणि मग भानुदास महाराजांनी सांगितलं, उद्या सकाळी आता हाकेच्या अंतरावर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आहे. पहाटे 4 वाजता लहुळ गावामधून दिंडी निघणार आहे. ज्याला दर्शन घ्यायचं त्याने पहाटे 4 वाजता चंद्रभागेचं स्नान करायचं आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं बरं का. पहाट उजाडली, 4 वाजता सगळे निघायला लागले. पण जो कुर्मदास एकही दिवस आणि एकही रात्र झोपला नाही, तो कुर्मदास आजच्या रात्री झोपी गेला. सहज भानुदास महाराजांनी गळ्यामध्ये विना टांगला आणि सहज लक्ष गेलं त्या कुर्मदासाकडं. कुर्मदास आपला बिवळत पडला होता. भानुदास महाराजांनी आवाज दिला, बाळा अरे एकही दिवस न झोपणारा, एकही रात्र तू न झोपणारा, आज का झोपलाय? पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय. असा पोटावर पडलेला होता. भानुदास महाराजांनी त्याला असं सरळ केलं तर अंगातून रक्ताच्या चिळकांड्या ओढत होत्या. भानुदास महाराजांनी बघितलं आणि एक हंबरडा फोडला माझ्या भानुदास महाराजांनी. देवा अरे 14 दिवस परपटत आलाय, कशी अवस्था झाली कुर्मदासा तुझी? कुर्मदासाच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, बाबा घरामध्ये आई मलमूत्र विसर्जन करायची. बाबा दिंडीमध्ये कोण आहे? मला माझी आई नाहीये. जर मी अन्न आणि पाण्याचा ग्रहण केलं असतं तर लोकांनी मला दिंडीच्या बाहेर काढलं असतं. बाबा 14 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाहीये. पांडुरंग परमात्म्याला माझा शेवटचा निरोप द्या की हा मुंगी गावाहून आलेला तुमचा भक्त कुर्मदास लहुळ गावामध्ये तुमच्या दर्शनाविना मरतोय. या जन्मात तुमचं दर्शन होणार नाही देवा, पण कदाचित पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस जर मला जन्म मिळाला तर पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुरामध्ये येऊन दर्शन घेईल, एवढा निरोप द्या फक्त. भानुदास महाराजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू झाल्या आणि भानुदास महाराजांनी देवाला आवाज दिला, देवा जब हे आकाशवर पडो बा
ब्रह्मगोळ भंगा जाय वडवान वळ त्रिभुवन खाय परी मी तुझीच वाट पाहे विठोबा. आवाज दिला पांडुरंग परमात्म्यानं, त्या विठेचा त्याग केला आणि लहुळ गावामध्ये आला. कोण? जगाचा मालक कुर्मदास विवळत पडलाय. पांडुरंग परमात्म्यानं त्या कुर्मदासाला आपल्या मांडीवर घेतलं आणि एक आवाज दिला, बाळा अरे जपी तपी संन्याशी यांच्या स्वप्नामध्ये न जाणारा पांडुरंग परमात्मा तुला दर्शन द्यायला आलोय. आणि मग कुर्मदासांना डोळे उघडले आणि उघडल्यानंतर जगाचा मालक कुर्मदासाला म्हणतोय, कुर्मदासा हात देऊ का पाय देऊ ते सांग. त्यावेळेस कुर्मदासाच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, देवा मला काहीच नकोय, मी माझ्या माहेराला आलोय आणि रखुमाईच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मला झालंय. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं आणि आमच्या कुर्मदासांना प्राण सोडलाय. एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं का आपल्या दुःखाची निवृत्ती होत असते. माझे माऊली ज्ञानोबा राया प्रबोधनी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये गेले आणि पंढरीच्या मालकाला सांगितलं, देवा वद्य कार्तिक एकादशीला आळंदीमध्ये या. आळंदीला जगाचा मालक पांडुरंग परमात्मा माऊलींना म्हणतो, माऊली काय यायचं हो? म्हटले आता माझी जाण्याची वेळ झाली बर का, जाण्याची वेळ झाली आहे. पांडुरंग परमात्म्यानं सगळ्या संतांच्या मांदेळाला निरोप दिला आणि सगळे वारकरी आळंदीमध्ये एकादशीच्या दिवशी उपस्थित झाले. का? कारण माऊलींना पांडुरंग परमात्म्याला सांगितलंय मला समाधीस्थ व्हायचंय. समाधीचा दिवस जवळ आला. पांडुरंग परमात्मा एका बाजूने उभे, एका बाजूने निवृत्ती उभे. सगळी संतांची मांदियाळी पांडुरंग परमात्म्याच्या साक्षीनं आळंदीमध्ये आली. हो काय तो दिवस असेल हो. स्वप्नावरती काय संकट असेल, आमच्या मुक्ताबाईवर काय संकट असेल, आमच्या निवृत्ती दादावर काय संकट असेल हो. आमची मुक्ताई ओक्साबोक्षी रडायला लागली आणि आपल्या माऊली ज्ञानोबा राहायला तिनं कवटाळलं, दादा आई बाप निघून गेले त्यावेळेस एवढा त्रास झाला नाही हो, पण आज जगाला ज्ञान देणारे माझे माऊली आम्हाला सोडून चालले, हा त्रास आम्हाला सहन होत नाहीये. आमचा सोपाना आमची मुक्ताबाई ओक्साबोक्षी रडायला लागली, माऊलीला बिलगले. माऊली समजावतायत जे कधी निवृत्तीवर आले नाही ना ते निवृत्ती दादा सुद्धा, जे कधी वृत्तीवर नाही देहावर नाही ते निवृत्ती दादा सुद्धा स्वतःच्या आई बापाच्या वेळेस कधी रडले नाही, पण स्वतःचा लहाना भाऊ स्वतःचा शिष्य ज्यावेळेस समाधिस्थ व्हायला लागला ना त्यावेळेस निवृत्ती दादा सुद्धा ओक्साबोक्षी रडायला लागले. हो पांडुरंग परमात्म्यानं माझ्या निवृत्ती दादाला आधार दिला. सगळी संतांची मांदी आली, ओक्साबोक्षी रडायला लागले. हो ज्या ज्ञानेश्वरीला आपल्या करता निर्माण केलंय त्याचा लेखकच आज खऱ्या अर्थानं आपल्यामधून निघून चाललाय. पण आज ज्ञानदादा सगळ्यांचं सांत्वन करत होते आणि समाधीची वेळ जवळ आली. एका बाजूनं निवृत्ती दादांना धरलंय आणि एका बाजूनं पांडुरंग परमात्म्यानं धरले. समाधीच्या ठिकाणी नेण्यात आलं आणि माझ्या माऊलीला समाधी देण्यात आली.
आणि जगाचा मालक अख्खं जग रडेल यात वावगा नाहीये. पण एका संता करता जगाचा मालक ओक्साबोक्सी रडायला लागला आणि रुक्मिणी आई साहेबांना बघितलं आणि रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याला म्हणायला लागली मालक अख्खं जग रडेल याच्यात नवल नाहीये. पण ज्याच्या सत्तेनं जग चालतोय तो पांडुरंग परमात्मा का रडतोय मालक का रडतोय हो. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूच्या धारा चालू झाल्या. रुक्मिणी हा माऊली साधा नाही ग साधा नाही हा माऊली. हा सगळा वृत्तांत हा इतिहास पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणी आई साहेबाला सांगितला. हा योगी साधा नाहीये. आणि मग आमची रुक्मिणी आई साहेब सुद्धा ढसा ढसा रडायला लागली. आणि त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला. रुक्मिणी अगोदर मला म्हणत होती मालक का रडताय आता तू का रडते. त्यावेळेस रुक्मिणीच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडला मालक मी या करता रडते मी या करता रडते मालक. ज्या आईच्या पोटामधून हा हिरा जन्माला आलाय ती आई किती भाग्यवान असेल ती आई किती भाग्यवान असेल असा ज्ञान दादा आमचा समाधिस्थ झालाय. एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं या दुःखाची निवृत्ती होत असते. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा विठ्ठला.